होरपळणाऱ्या इराणनं जगाला इंधन पुरवठा करणाऱ्या नाड्या बंद करून टाकल्यात का? त्यामुळे जगातील अनेक देशांची सध्या तडफड सुरू झाली आहे। जागतिक पातळीवर इंधनाचे दर तर वाढलेतच, शिवाय युद्धाच्या आगीचे चटके जगातल्या अनेक सामान्य माणसाला बसू लागले। ऑयल चोक पॉइंट, गेटवे ऑफ ब्लॅक गोल्ड, जगातील इंधन व्यापाराचा किंगमेकर। ही सगळी नावं एकाच ठिकाणची आहेत आणि ते म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ, अर्थात होर्मुझची सामुद्रधुनी। युद्धात इराणनं याच होर्मुझच्या सामुद्रधुनीचा शस्त्र म्हणून वापर करायला सुरुवात केली। हा केवळ एक समुद्र मार्ग नाहीये, तर जगातील इंधन व्यापाराचा अनभिषिक्त सम्राट आहे। जगाच्या नकाशावर पर्शियन खाडीला हिंद महासागराशी जोडणारं हे प्रवेशद्वार आहे। या होर्मुझ समुद्रधुनीच्या उत्तरेला इराण, दक्षिणेला ओमान आणि UAE हे देश आहेत। समुद्रातील हे अंतर जवळपास 161 किलोमीटर इतकं आहे, तर या समुद्रधुनीची रुंदी केवळ 33 किलोमीटर इतकी आहे। या खाडीत समुद्र उथळ असल्यानं मोठ्या जहाजांना केवळ 3 किलोमीटर रुंदीच्या परिसरातून मार्ग काढावा लागतो। त्यामुळेच होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सर्वात संवेदनशील मानली जाते। इराण युद्धात अवघ्या जगाचं लक्ष या सामुद्रधुनीकडे लागलंय, पण अशा प्रकारची परिस्थिती काही पहिल्यांदाच निर्माण झाली आहे असं नाहीये। युद्धाच्या पार्श्वभूमीवर इथून तेलवाहू जहाजांची वाहतूक म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण ठरणार आहे। 1988 साली इराण आणि इराकनं एकमेकांच्या तेलवाहू जहाजांना टार्गेट केलं। तो गेल्या काही दशकातील सर्वात मोठा संघर्ष म्हणून ओळखला जातो। त्यावेळी जगावर इंधन संकट निर्माण झालं। 1988 साली अमेरिकेच्या USS वेनकेनस या युद्धनौकेनं चुकून इराणचं प्रवासी विमान पाडलं। त्यात 290 विमान प्रवासी ठार झाले। त्यावेळी इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला होता। होर्मुझच्या सामुद्रधुनीत तो तणाव पाहायला मिळाला होता। मे आणि जून महिन्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवर हल्ले झाले, त्याला इराण जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेनं केला। या सगळ्या घटना पाहता इराणनं जगाला बोटावर नाचवण्यासाठी नेहमीच होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर केला। इस्रायल विरोधातील युद्धातही इराणनं तोच प्रयत्न सुरू केला। होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा इराणकडून करण्यात आली। होर्मुझची खाडी बंद करून अमेरिका आणि इस्रायलसह जगाची कोंडी करण्याचा इराणचा मनसूबा आहे। काही प्रमाणात इराणला त्यात यश आल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।